तर कसे आहात मित्रांनो? तर आज आपण आपली कावासाकी घेऊन वांग वांग करीत निघालो पारगावला. तर तुम्ही म्हणत असताना या पारगावला याचं काय काम आहे? तर मित्रांनो आपण पारगावला आलतो द्राक्षाची औषधं नेण्यासाठी. तर त्यानंतर आपण गेलो तिथं त्यांना चिठ्ठी-बिठ्ठी दाखवली, म्हणले हे औषध द्या. त्यानंतर आपण आपली औषधं घेतली आणि निघालो मग मंदिराकडे. तर तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, पारगावमध्ये अख्ख्यात भारी मंदिर कोणचं आहे? तर मित्रांनो मी ऐकलं होतं की इथं मंदिर आहे खूप भारी. मग ते बघत बघत आपण निघलो त्या मंदिराकडे. मंदिरापाशी पोहोचलो मित्रांनो, पहिल्यांदा घेतली मग आपली कावासाकी पार्किंग करून. तर मित्रांनो तुम्हाला ते मंदिर माहितीच असेल, कारण की आता पारगावात एकच फेमस मंदिर आहे, ते पण सुधरेश्वरांचं मंदिर आणि खूप भारी आहे मित्रांनो. असं म्हणतात की सुधरेश्वरांचं सत्व इतकं आहे की मापच नाही. त्यानंतर मित्रांनो हे आत्ताच नवीन हे मंदिर झालेलं आहे, कारण की हे मंदिर म्हणजे जेव्हा एक स्थापना झाली तेव्हा आम्ही इथंच होतो. आणि मित्रांनो इतके फुलं टाकली होती ना, आपल्या हेलिकॉप्टरने वरून फुलं टाकली होती. इतके मोठे कीर्तकार आणि तिने लय आलते मित्रांनो. तर मित्रांनो पहिले घेतले आपण मग सुधरेश्वरांचे दर्शन. आणि आत्ताच नवीन काम झालेलं आहे तरी मित्रांनो इतके भारी दिसतं नाही मंदिर, तरी अजून याचं कलर काम खूप राहिलेलं काम आहे आणि आत्ताच इथून कडेने ग्रिल बिल करून घेतलेलं आहे. तरी मित्रांनो तुम्हाला जर असं कुठं जायचं असलं तर हे ठिकाणी नक्की या, कारण की हे प्लेस खूपच भारी आहे आणि इथून व्ह्यू अख्ख्या गावाचा भेटतो घरी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.